पाण्याची पाईपलाईन आणि चेंबरची पाईपलाईन एकत्र केल्यावर कसं पब्लिक आणि या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये किंवा सर्व सन्मान्य सदस्यांमध्ये ज्या काही शंका असतील त्यांचे देखील निराकरण करण्यासाठी आम्ही सर्वांची अशी एक संयुक्त बैठक देखील लवकरात लवकर आयोजित करण्यात येणार आहे. मागच्या भागात आपण माथेरानमध्ये सुरू असलेल्या एसटीपीच्या कामाची ग्राउंड रिॲलिटी पाहिली होती. त्यानंतर माथेरानमध्ये तब्बल 50 कोटी रुपयांच्या एसटीपी प्लांटच्या कामावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ज्या उद्देशानं हा प्लांट उभारला जातोय ते उद्देश पूर्ण होताना दिसत नाहीये. उलट हे संपूर्ण काम सपशेल फेल ठरत असल्याची चर्चा आहे. सर्वात मोठा सवाल म्हणजे एकाही सेटलिंग टँकचं काम पूर्ण नसताना ठेकेदाराला तब्बल 27 कोटी रुपयांची बिलं कोणत्या आधारावर देण्यात आले. ठेकेदाराचं म्हणणं आहे की 4 महिन्यात सेटलिंग टँकचं काम पूर्ण करून देतो. परंतु सध्या सुरू असलेल्या कामाची पद्धत आणि गती पाहता पुढील 4 महिने तर सोडा 2 वर्ष झाली तरी हे काम पूर्ण होणं कठीण आहे. पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली शहरातील अनेक ठिकाणचे चांगल्या स्थितीतील रस्ते खोदून ठेवण्यात आलेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. दरम्यान एसटीपी प्रकल्पावर वाढत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार आणि नगरसेवक सचिन दाबेकर यांनी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. रस्त्यांचं सुरू असलेले खोदकाम तातडीनं थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या मनातील शंका, तक्रारी आणि एसटीपी प्रकल्पातील अनियमिततेबाबत ठेकेदारानं स्वतः उपस्थित राहून उत्तरं द्यावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी ठेकेदाराला लेखी नोटीस काढून रस्त्याचं खोदकाम तातडीनं थांबवण्याचे निर्देशच दिलेत. तसेच एसटीपी प्रकल्पाचा प्रगती अहवाल, कामाची सविस्तर माहिती, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी लवकरच संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली. गिरीस्थान नगर परिषदेमधील सन्मान्य सदस्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणली. त्याबाबत त्यांनी काही पत्रव्यवहार देखील केलेला आहे. या पत्रव्यवहाराची पालिकेने गंभीर दखल घेऊन त्यांना सूचना केलेल्या आहेत. तसेच आता आम्ही त्यांना लेखी स्वरूपात देखील या सूचना देत आहोत. जोपर्यंत सध्या सीझनचा हा कालावधी असल्यामुळे या रस्त्यांचं काम पूर्ववत करून घेणं ही सगळ्यात आमच्यासाठी प्रायोरिटी असणार आहे. त्याच्यानंतरच त्याला पुढील काम करण्याची परवानगी आम्ही देणार आहोत. आणि तसेच या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये किंवा सर्व सन्मान्य सदस्यांमध्ये ज्या काही शंका असतील, ज्या काही प्रश्न समस्या असतील तर त्यांचे देखील निराकरण करण्यासाठी आम्ही सर्वांची अशी एक संयुक्त बैठक देखील लवकरात लवकर आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत नागरिकांनाही आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. 50 कोटी रुपयांचा निधी हा काही साधा विषय नाहीये. एवढ्या निधीत संपूर्ण माथेरानचा विकास होऊ शकतो अशी भावना नागरिक व्यक्त करतायत. आता नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर मिळणार का, कामाचा हिशोब समोर येणार का आणि जबाबदारांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत एसटीपी फाईलचा सिलसिला असाच सुरू राहणार.